एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव बरं का, भाजीसोबत खायला भाकर नसेल तरी चालेल, पण चहा सोबत खायला नाही का खुराक असलंच पाहिजे भाऊ. आज नाही का बाजार आहे तर पिवशाल घेतले आणि चाललं हो बाजारला. आता स्टोरी टाकायची म्हणून व्हिडिओ काढत होतो, पण गाडीची एवढी स्पीड होती ना, ती हवेत टोपीच गेली उडून. हिवाळा कधी संपला समजलं नाही रे. आलतो बाजार करायला, पण पिवशा काय बोलते माहिती का, इथं लय भारी गार्डन आहे, तिथे जाऊन आपण नाही का फोटो व्हिडिओ काढून. हे बघा कसलंय गार्डन आहे का नाही, एकदम टॉपचं. अरे काय बोलावं याला, शिव्या तर खूप येतात पण शिव्या नाही देऊ शकत भाऊ. आपल्यापेक्षा मोठे लोक बघ, ह्याचे बी घरचे बघतात आणि माझे बी घरचे. हार्ड होईल विषय पुन्हा. आतापासून याचं ऐकून कुठे जाणार पण नाही रे भाऊ. पतंग तर साधत आहे बरं का, पण ह्याच्या मागे दोरा लय मोठा आहे भाऊ. नेतो गोळा करून घरी. आता कामासाठी आलोय ना, आता तेच काम करतो. असले पोरांच्या नादी काय कधी लागणार नाही भाऊ. आपण बाजार करायला तर आलोय, पण बाजार काय करायचं हेच लक्षात नाही राहिलं भाऊ. एकच माणसाकडून सगळं माळो घेतले भाऊ. 5 मिनिटात बाजार केलाय. ट्युशन नाही का स्ट्रॉबेरी घेतली, त्याच्यातून नाही का रक्त निघाले. या एसटीने एवढं फुपाट उडलंय ना, माझं काळ तोंड पांढरं पडलंय. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात का नाही हे मला माहित नाही, पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील ना, तरी मला फॉलो आणि व्हिडिओ लाईक करा जाऊ. मामाने आधी खुर्ची आणली होती ना, तिला बारकी झाली म्हणून आता मोठी आणली भाऊ.